सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रबी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित पाम, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. रयतू बंधू योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तेलंगणा सरकारला मज्जाव केलाय. ही योजना नेमकी आहे तरी काय, हे आपण आजच्या पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत. टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ला अमेरिकेत मोठा झटका बसलाय. त्याची जोरदार चर्चाही होताना दिसतेय, त्याविषयी आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरनं दिलगिरी व्यक्त केली आहे. ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला श्रीलंकेच्या एका महत्वाच्या बातमीनं. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांना आपल्या पदावरनं हटवण्यात आलंय. रोशन यांनी क्रिकेट बोर्डातला भ्रष्टाचार संपल्यामुळे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे माझी हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना मंत्रीपदावरनं हटवण्यात आलंय. श्रीलंकेतल्या सरकारमधल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की रोशन रणसिंघे यांना आठवड्याच्या कॅबिनेट बैठकीपूर्वीच पदावरनं हटवण्यात आलं होतं. रोशन यांनी जर त्यांची हत्या झाली तर राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांना जबाबदार धरण्यात यावं असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की क्रिकेट बोर्डातला भ्रष्टाचार संपवल्यानंतर माझी हत्या होईल अशी मला भीती आहे. रणसिंघे यांनी संसदेत सांगितलंय की श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवण्यावरनं विक्रमसिंघे यांच्यासोबत माझे टोकाचे मतभेद झाले. माझी जर रस्त्यात हत्या झाली तर राष्ट्रपती आणि चीफ ऑफ स्टाफ याला जबाबदार असतील. या वक्तव्यानंतर विक्रमसिंघे यांच्याकडनं त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडनं क्रीडा मंत्र्यांची उचलबांगडी केल्याचं सांगण्यात आलं होतं. माजी क्रीडा मंत्री रणसिंघे यांनी या महिन्यातच भ्रष्टाचाराचे आरोप करत संपूर्ण श्रीलंकन क्रिकेट बोर्डच बरखास्त केलं होतं. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेतली सगळ्यात मोठी श्रीमंत संस्था आहे. या बोर्डात सरकारचा हस्तक्षेप झाल्यानंतर ICCनं त्वरित पावलं उचलत श्रीलंका क्रिकेटवर बंदी घातली होती. रयतू बंधू यांच्याविषयी आता सविस्तरपणे ऐकणार आहोत. रयतू बंधू योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तेलंगणा सरकारला मज्जाव केलाय. आचारसंहितेचा भंग होत असल्याचं कारण देत निवडणूक आयोगानं या योजनेअंतर्गत लाभ देण्यास बंदी आणली आहे. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. रयतू बंधू योजनेला ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट सपोर्ट स्कीम असं देखील म्हटलं जातं. तेलंगणात मंत्री T. हरीश राव यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यानच या योजनेअंतर्गत मदतीची घोषणाही केली होती. निवडणुकीच्या आधी म्हणजे 28 नोव्हेंबरला शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा होईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. निवडणूक आयोगानं या प्रकरणी आक्षेप घेतलाय. राज्यामध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यामुळे या काळात आर्थिक मदतीची घोषणा करणं योग्य नाही. यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय. निवडणुकीपर्यंत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये असं आयोगानं म्हटलंय. तर श्रोत्यांनो, नेमकी ही रयतू बंधू योजना आहे तरी काय? भारत राष्ट्र समितीनं 2018 मध्ये रयतू बंधू या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रबी आणि खरीप हंगामातल्या पिकांसाठी आर्थिक मदत दिली जाते. दरवर्षी 2 टप्प्यांमध्ये 10,000 रुपये म्हणजेच रबीसाठी 5,000 आणि खरीपसाठी 5,000 असे या योजनेअंतर्गत दिले जातात. हे दर एकरासाठी 5,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत BRS सरकारनं 10 वेळा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा केलेला आहे. माहितीनुसार या योजनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 65,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
जाहीर झालेला निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. BRSनं महिन्याच्या सुरुवातीला रयतू बंधू योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली होती. आयोगानं देखील ही परवानगी दिली होती. पण मंत्री राव यांनी जाहीर सभेत आर्थिक मदत खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचं म्हणत निवडणूक आयोगानं योजनेअंतर्गत मदत न देण्याचे आदेश आता दिलेले आहेत. टाटा ग्रुपची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS हिला अमेरिकेत मोठा फटका बसलाय. अमेरिकन ज्युरीनं कंपनीला $210 दशलक्ष किंवा सुमारे 1,750 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम देण्यास सांगितलंय. अहवालानुसार TCS व्यवस्थापनानं ज्युरीच्या या निर्णयाशी असहमती व्यक्त केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार TCS वर अमेरिकन IT कंपनी DXCनं, पूर्वी DXC बँक्स म्हणून ओळखली जाणारी या कंपनीनं आरोप केले आहेत. DXCच्या मते TCSनं बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारं सॉफ्टवेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या. पण व्हॅन्टेज सॉफ्टवेअर हे काम सहजपणे करत असल्याचं कर्मचाऱ्यांना आढळून आलं. त्यानंतर व्हॅन्टेजचा सोर्स कोड कॉपी करून वापरलाय. DXCनं खटल्यासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचे ईमेल तपशील देखील दिले आहेत. TCSचं असं म्हणणं आहे की ज्युरीच्या निर्णयाशी ते असहमत आहेत. TCSनं एक निवेदन जारी करून असं म्हटलंय की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयानं दोन्ही पक्षांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे. TCSनं सांगितलंय की हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्यानं ते या विषयावर अधिक भाष्य करणार नाहीयेत. TCS कंपनी टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. बाजार मूल्यानुसार मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर ही देशातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचं बाजार भांडवल हे 12.65 लाख कोटी रुपये इतकं आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. फोन पे ही डिजिटल पेमेंट कंपनी लवकरच पर्सनल लोन उपलब्ध करून देणार आहे. जानेवारी 2024 पर्यंत कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्राहक कर्ज लॉन्च करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. 5 बँक्स आणि NBFCनं फोन पे प्लॅटफॉर्मवर येण्यास सहमती दर्शवली असून ग्राहकांची यामुळे सोय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेलंगणातल्या आंदोले इथं प्रचार फेरी दरम्यान राहुल गांधींनी KCR यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसनं तेलंगणातील जनतेसाठी काय केलं हे विचारण्याआधी राव यांनी त्यांच्या सरकारनं तेलंगणासाठी काय केलंय हे सांगावं. KCR यांचं सरकार देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार असून त्यांनी सर्व महत्वाची खाती ही त्यांच्या कुटुंबियांकडेच ठेवली आहेत, असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये. श्रोत्यांनो, धर्मवीरच्या पहिल्या भागानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. 2022ला आलेल्या धर्मवीर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली होती. धर्मवीर आनंद दिघेंची कहाणी आपल्याला या चित्रपटातनं पाहायला मिळाली. आता धर्मवीर 2ची घोषणा झाली असून धर्मवीर 2च्या शूटिंगच्या मुहूर्ताचा सोहळा संपूर्ण टीमच्या उपस्थितीत पार पडलाय. महत्वाचं म्हणजे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते. दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि कलाकार प्रसाद ओक यांनीही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलंय. इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी मोठा उलटफेर झालाय. हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली असून मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सनं गेल्या वर्षी 17.5 कोटी रुपयांना खरेदी केलेला अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे ट्रेड केलंय. आता गुजरात टायटन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी ही शुभमन गिल पार पडणार असल्यामुळं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय असं आक्षेपार्ह विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातल्या एका सभेत केलं होतं. पण आता हे विधान त्यांच्या अंगलटी आलंय, त्यामुळे लायकी हा शब्द आपण मागे घेत आहोत असं जरांगेंनी जाहीर केलंय. जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हताच, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न केला जातोय.
काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केलाय, तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाला वेगळा अर्थ जोडून त्याला जातीय रंग देण्याकडे ओढलंय. माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काही जण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काही जणांचा गैरसमज होऊ नये म्हणून तो शब्द मी मागे घेतोय, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. तर पुण्यात नक्की काय म्हणाले होते जरांगे? पुण्यातल्या एका सभेत जरांगे म्हणाले होते की 95% पडले तरी मराठ्याचं लेकरू घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी मिळालं असतं तर मराठा जात जगात नंबर 1 राहिली असती. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळे आता सरकारला सुट्टी नाही, असं विधान जरांगेंनी केलं होतं. जरांगेंच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तर सकाळचं हे पॉडकास्ट तुम्ही आता YouTubeवर सुद्धा ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना अवश्य शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.